नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांची PM किसान योजनेची ई-KYC बाकी आहे, अशा शेतकऱ्यांची ई-KYC CSC मधून बायोमेट्रिक पद्धतीने कशा प्रकारे करायची त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला यायचं आहे pmkisan.gov.in या वेबसाईटवर। येथे आल्याच्यानंतर येथे आपल्याला CSC लॉगिन नावाचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपला जो काही CSC चा ID आणि पासवर्ड आहे, ID पासवर्ड नंतर हा कॅप्चा टाकून आपल्याला येथे साइन इन व्हायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होईल। तर यामध्ये नंबर 3 चे जे काही ऑप्शन आहे, बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे आधार नंबर हा टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा जो काही कॅप्चा इथे दिसत आहे, हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि सर्च करायचे आहे। त्यानंतर आपल्याला CSC चे जे काही वॉलेट आहे त्याकडे रिडायरेक्ट केले जाईल। तर यामध्ये आपले 5 रुपये 34 पैसे हे CSC वॉलेटमधून कट होणार आहे। तर यामध्ये आपला पासवर्ड हा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला जो काही CSC चा वॉलेट पिन आहे, तो वॉलेट पिन आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। वॉलेट पिन टाकल्याच्या नंतर पे या बटनावर क्लिक करायचे आहे। तर आपले पेमेंट येथे सक्सेस झालेले आहे। त्यानंतर आपल्याला हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा आपल्याला इथे इमेज टेक्स्ट मध्ये टाकायचा आहे। हा कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर हा टाकायचा आहे। मोबाईल नंबर आपण जो आधार कार्डला लिंक आहे तो टाकू शकता, किंवा आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तो पण मोबाईल नंबर आपण येथे टाकू शकतात। यामध्ये काही अडचण नाही, कारण की त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक 4 अंकी OTP येणार आहे। मोबाईल नंबर येथे टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे गेट मोबाईल OTP याच्यावर क्लिक करायचे आहे। तर OTP हा त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर गेलेला आहे। तर आपल्याला तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे। तर OTP इथे टाकल्याच्या नंतर आपल्याला येथे या चौकोनामध्ये क्लिक करून सबमिट OTP वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण येथे कोणत्याही एका डिव्हाइसने KYC करू शकतात। तर मी मंत्रा हे सिलेक्ट केलेले आहे। RD सर्व्हिस डिस्कवर सक्सेसफुली असे दाखवत आहे, ओके करायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्या लाभार्थ्याचा थंब हा त्या मशीनवर ठेवायला लावायचा आहे। तर आपण इथे पाहू शकतात की सक्सेस असा मेसेज आलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे सबमिट करायचे आहे। सबमिट केल्याच्या नंतर आपण इथे पाहू शकतात की ई-KYC डन सक्सेसफुली अशा प्रकारे एक मेसेज येथे दाखवत आहे, म्हणजेच त्या शेतकऱ्याची ई-KYC ही येथे झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्या CSC मधून पैसे हे कट होणार आहे आणि त्यानंतरच ई-KYC ची जी काही पुढील प्रोसेस आहे ही होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांची CSC मधून अशा प्रकारे ई-KYC करून घ्यायची आहे।